माझं राजकारण आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही। आता बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी। माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे। माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही आहे। माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्यांनी जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे। माझं राजकारण आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही। माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, त्यामुळे माझा राजकारण व्यक्ती केंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे। कुठले मुद्दे असणार आहेत प्रचाराचे आणि कशी निवडणूक? नाही, अर्थातच प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये सातत्य नेहमीच माझं असतं। त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार। महाराज, आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय, महागाई प्रचंड वाढलेली आहे। तुमच्याच सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल्स बेरोजगारीबद्दल आलेले ते अतिशय चिंताजनक आहेत। त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार, इलेक्टोरल बॉन्ड्स हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे। हे मी म्हणत नाही आहे, पण माननीय उच्च न्यायालय म्हणतं आहे आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत। आणि चौथा, बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी। दुष्काळ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। आज तुम्ही उजनीचं धरण बघा, तुम्ही नाझऱ्याला जाऊन बघा, तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।